ह्या हिंदू सम्राट श्री धर्मरक्षकाचा भाऊही मोठा लढवय्या आणि कर्तृत्ववान होता. त्याचेही हिंदू नाव उपलब्ध नाही, कारण तोही लहानपणीच मुस्लिमांकडून बाटून गुलाम केला गेला होता. जेव्हा या हिंदू सम्राटाने त्याला गुजरातचा प्रांताधिप म्हणून नेमले, तेव्हापासून त्यानेही हिंदुत्वाचा उघड स्वीकारणे पुरस्कार केला. गुजरातेत मुसलमानी राज्य उलथून पाडण्यासाठी हिंदूंचा मोठा उठाव त्याने केला. त्याने हिंदूंपैकी लढाऊ असे 20-25 सहस्र स्वतःच्या परवार जातीचे लोक दिल्लीस आपल्या भावाच्या हिंदू सम्राटाच्या सहाय्यासही धाडून दिलेले होते. त्याचा शेवट कसा झाला ते कळत नाही. त्यालाही हिंदूंच्या इतिहासात मानाचे स्थान मिळायला पाहिजे. आणि या परिस्थितीत प्रामाण्याच्या आधारेच या हिंदू सम्राटाच्या वरील राज्यक्रांतीच्या गुप्त कारस्थानातील जी कर्तृत्वशाली सहकारिणी होती हे सिद्धच होते. आणि जी दिल्लीची ती हिंदू राज्यक्रांती यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष हिंदू साम्राज्ञी झाली, त्या यादवराज पत्नी महाराणी देवलदेवीलाही भिन्न परिस्थितीत भिन्न प्रकारच्या असह्य यातना जरी हिंदुत्वासाठी सोसाव्या लागल्या, तरी शेवटी म्लेच्छ शत्रूंच्या अत्याचारांचा तिने सूड घेतला. यासाठी ती सुद्धा एखाद्या जोहार करणाऱ्या देवी पद्मिनीसारखीच हिंदू जातीतील एक वीरांगना मानली गेली पाहिजे. तिचा शेवट काय झाला हे कळत नाही. त्या काळच्या एका मुस्लिम लेखकाने इतके काय ते लिहिलेले की घियासुद्दीन सुलतान झाल्यानंतर त्याने तिची चरितार्थापुरती काही स्वतंत्र सोय करून दिली होती, पण हे बलिदान व्यर्थ गेले नाही. याप्रमाणे हिंदू सम्राट धर्मरक्षक आणि त्याचे वर वर्णिलेले 2 झुंजार सहाय्यक यांचे त्या आश्चर्यकारक हिंदू राज्यक्रांतीत बलिदान झाले खरे, पण त्या बलिदानाने हिंदू राष्ट्राचे त्या काळी तितकेच आश्चर्यकारकपणे मनोबळही वाढले. कारण प्रत्यक्ष दिल्लीत हिंदू साम्राज्य धार्मिकदृष्ट्या सुद्धा स्थापन होऊन उणेपुणे 1 वर्षापर्यंत साऱ्या भरतखंडातील मुस्लिम राज्यांना, नवाबांना आणि मुस्लिम जनतेला आपल्या तरवारीच्या कह्यात ठेवू शकले. ही वस्तुस्थिती पाहून भरतखंडभर पसरलेल्या हिंदू राजांच्या आणि हिंदू जनतेच्या मनावर जे मुस्लिम राजकीय श्रेष्ठत्वाच्या आभासाचे दडपण गेली कित्येक शतके पडलेले होते, त्याचा अकस्मात चक्काचूर झाला. आपण सर्वांनीही असेच थोडेसे साहस केले तर मुसलमानांची राज्यसत्ता ठोकरीने उडवून देऊ, अशी प्रबळ स्वजातीय निष्ठा आणि स्वधर्मनिष्ठा हिंदू राष्ट्रात अकस्मात संचरली. श्री धर्मरक्षकाचे नसरुद्दीनचे बलिदान 1321व्या सनात झाले आणि लगोलग साऱ्या राजस्थानातील हिंदू राज्य आणि दक्षिणेतील हिंदू राज्ये उघडपणे मुस्लिमांच्या साम्राज्य सत्तेविरुद्ध बंड करून उठली. इतकेच नव्हे तर दिल्लीचे कित्येक स्थानिक मुस्लिम सुभेही त्या प्रांतात आपापली स्वतंत्र मुस्लिम राजघराणी स्थापण्यास्तव मुस्लिमांच्या दिल्लीच्या साम्राज्याविरुद्ध युद्धे करू लागली. अंती मुस्लिम साम्राज्य सत्ता दुर्बळ होऊन श्री धर्मरक्षकाच्या बलिदानानंतर अवघ्या 15-16 वर्षाच्या आत हिंदूंचा हा प्रचंड राष्ट्रीय उठाव यशस्वी होऊन हिंदूंचे एक बलिष्ठ आणि पूर्णपणे स्वतंत्र असे विजयनगरचे हिंदू राज्य कसे स्थापन झाले हे सर्व वृत्त पुढील प्रकरणातून दिग्दर्शिले जाईल. मुस्लिम साम्राज्य सत्तेच्या अंतिम इतिश्रीची अथश्री हिंदू सम्राट श्री धर्मरक्षकाला ठार मारल्यानंतर लगेच घियासुद्दीन तुघलकाने स्वतःच सुलतानपदावर सन 1321 आरोहण केले आणि तशी द्वाही राज्यभर पसरवली. येथून खिलजी राजवट संपून तुघलक सुलतानांची राजवट चालू झाली. घियासुद्दीन हा वृद्धच होता. त्याने राज्यकारभारात मुसलमानांना सौम्यतेने वागवले, पण आश्चर्य असे की तो स्वतः एका हिंदू जाट स्त्रीच्या पोटी जन्मलेला असताही मागील प्रत्येक मुस्लिम सुलताना इतकाच हिंदूंचा धार्मिक छळ करण्यात त्याने उणे पडू दिले नाही. हा घियासुद्दीन सन 1326 मध्ये मरण पावला. घियासुद्दीनाचे मागून त्याचा मुलगा महम्मद तगलक, जो विक्षिप्त या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे, तो सुलतान झाला. त्याला एकदा दक्षिणेस देवगिरी येथे आपली राजधानी आणण्याची लहर आली.
तत्काळ त्याने देवगिरीचे नाव पलटून मुसलमानी परंपरेप्रमाणे तिला दौलताबाद असे नाव दिले. वरंगळला मुस्लिमांनी आधीच सुलतानपूर असे नाव दिलेलेच होते, परंतु दिल्लीहून देवगिरीस राजधानी आणताना त्याला इतका त्रास झाला. त्याच्या राज्याच्या राजस्व विभागाची, महसूल विभागाची आधीच इतकी दुर्दशा उडालेली होती आणि दक्षिणेत मुस्लिम राज्याविरुद्ध उठावाचे इतके सक्रिय कट चालू झाले होते की त्या सर्व आर्थिक आणि राजकीय पेचांनी संत्रस्त होऊन ह्या मोहम्मद वेड्याला पुन्हा राजधानी दिल्लीलाच परत नेण्याची लहर आली. या असल्या उलाढालीत कोट्यावधी रुपयांचा आणि सहस्रावधी जीवांचा चुराडा उडाला. त्याने राजस्व महसूल विभागाची व्यवस्था लावण्यासाठी मध्येच तांब्याची नाणी चालू केली. त्यायोगे तर त्याच्या राज्यकोषाची धूळधाण झाली. शेतकरी आणि इतर जनता कर देत नाही असे त्याच्या मनाने घेतले आणि सैन्याकडून सक्तीने करांची उगराणी वसुली करण्याच्या आज्ञा त्याने सोडल्या. पण मुसलमानी प्रजेला सौम्यतेने वागून हिंदू प्रजेकडून तेवढी ती उगराणी अत्यंत अमानुष क्रूरतेने चालू केली. मृगयेत रानातील सर्व पशूंना हाकरून जसे कोंडून धरतात आणि त्यांची सरसकट पारद करतात, अगदी तसेच अनेक हिंदू गावांना सशस्त्र मुस्लिम सैन्याचा गराडा घालून हिंदूंची सरसकट कापाकापी केली गेली. या अमानुष छळाने हिंदूंची गावे आणि कन्नौजसारखे समृद्ध प्रांतही ओस पडले. तथापि मुस्लिम सुलतानामागून सुलतानांच्या शतकानुशतके चालत आलेल्या ह्या अशा हिंदूवरील रावणीय अत्याचाराचा तात्पुरता का होईना पण नायनाट करणारा एक रामबाण ही हिंदू राष्ट्राच्या भात्यातून ह्याच वेळी सुटला. साऱ्या भरतखंडाचे एकछत्री मुस्लिम साम्राज्य स्थापन करण्याची जी रावणीय मुस्लिम महत्त्वाकांक्षा परिच्छेद 687 मध्ये सांगितल्याप्रमाणे अल्लाउद्दीनच्या सन 1308 ते 1310 च्या थोड्या आगेमागे सफल होत आली होती, ती अशी सफल होता होता अकस्मात विफल झाली. कारण हिंदू सम्राट श्री धर्मरक्षकाने मागच्या प्रकरणी सांगितल्याप्रमाणे त्या अखिल भारतीय एकछत्री मुस्लिम साम्राज्याच्या छत्रदंडावरच पहिला प्रबळ प्रहार जो केला, त्या सरशी ते मुस्लिम एकछत्र कोलमडू लागलेच होते. इतक्यात हिंदूंच्या, विशेषतः दक्षिणेतील हिंदू राजशक्तीच्या ज्या उठावाचा उल्लेख मागच्या प्रकरणात शेवटी केलेला आहे, त्या उठावाचा प्रबळ स्फोट होऊन त्या सरशी ते परधर्मीय नि परकीय मुस्लिम दास्याचे अखिल भारतीय कोलमडू लागलेले छत्र पुरतेपणी कोसळून छिन्नविच्छिन्न होऊन गेले. नवे हिंदू राज्य. कारण सन 1336 मुसलमानी सत्तेच्या उतारावर पाय देऊन विजयनगरचे स्वतंत्र समर्थ आणि एक नवे हिंदू राज्य ह्या वेड्या सुलतान महम्मदाच्या डोळ्यासमोरच त्याच्या मुस्लिमीय सम्राटातले प्रत्यावाहन देत स्थापन झाले. त्याचे सविस्तर वृत्त पुढील प्रकरणात येणार आहे. आणि यावरील घटनेच्या किंचित कालानंतर मुसलमानातील राज्यसत्तेसाठी ज्या आपसात अगदी त्यांच्या पैगंबराच्या काळापासून यादवी युद्धे एकसारखी चालत आलेली असत, त्या फुटीरपणाच्या वृत्तीमुळे दक्षिण हिंदुस्थानातील मुसलमानांनी हसन बहामणी या नावाच्या पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या मुस्लिम साम्राज्याविरुद्ध बंड केले. हसन बहामणीस या बंडात यश मिळाले आणि तो स्वतःच सन 1347 मध्ये बहामनी राज्याची स्थापना करून आपणासच स्वतंत्र सुलतान म्हणवू लागला. आपल्याकडील ज्या असंख्य अर्धवट लोकात अशी एक समजूत आहे की मुसलमान लोक राजकीय किंवा धार्मिक लढ्यात नेहमी एकजुटीने असतात, त्यांच्यात आपसामध्ये किंवा मुस्लिमेतरांशी लढताना यादवी अशी कधी माजतच नाही. फुटीरपणा हा दुर्गुण मुसलमानात मुळीच नसतो. ती समज किती खोळी परक्यांचे नसतेच तो माजवणारी आणि सर्वतोपरी हिंदू जातीला नसता उणेपणा देणारी असते, ही किती बिनबुडाची आहे हे या उदाहरणावरून स्पष्ट होते. ह्या ग्रंथातही अशी अनेक उदाहरणे मागे आलेली आहेत आणि पुढेही येणार आहेत. मुसलमान जातीच्या जागतिक इतिहासातून तर ती पावलोपावली आढळून येतात. अखंड साम्राज्य सत्तेच्या
मुस्लिम स्वप्नाचे भयंकर अधःपतन आणि विध्वंस